साहेब, काय चालवलंय सा तुम्ही? साहेब गेल्या धरणं बघतोय मी, तुम्ही नीट जेवत खात नाही सा. काय झालं त्यात? असेच काही दिवस गेले की एका दिवशी मीही मरून जाईल. काय बोलताय साहेब वहिनी सा? महात्मा, आता जगायचं कशासाठी, कोणासाठी? अरुण आणि नितीनसाठी. त्या दोघांनी आता तुमच्या बिगार कोण आहे? त्या दोघांनी बी आई बाची माया आता तुम्हीच लावायला पाहिजे. आज रातच्याला जर तुम्ही 2 घास खाल्ला नाही सा तर मी बी अन्नाला शिवणार नाही. आता 2 घास खायचे ते डोळ्यातल्या पाण्याबरोबर. वहिनी, आत्ताच मी इन्शुरन्स कंपनीत जाऊन आलो. श्रीपतीने या घरासाठी कर्ज काढलं होतं म्हणून थोडेच पैसे शिल्लक आहेत आणि तेही मिळायला अवकाश आहे. तीच गोष्ट फंडाची. पण तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे तुमच्या पाठीशी. हा हा वहिनी, नाही धीरानं वागा वहिनी. अहो 2 मुलं आहेत तुमच्या पदरात. भाऊजी, हे पा वहिनी, काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांगा. हा, येऊ मी आता. अरे तुम्हाला इतकं चिडायला काय झालं? काय होणार? गुरुजींनी सांगितलं उद्यापर्यंत 3 महिन्याची फी आणून दिली नाही तर वर्गात बसू देणार नाही. एवढंच ना? हे बघा, उद्या शाळेत जाताना तुम्हाला फीचे पैसे मिळतील. जा तुम्ही, हात पाय धुवून घ्या, शुभं करोती म्हणा. हे एवढ्यात येतीलच ऑफिस. आई, आम्हाला फीचे पैसे नकोत. आम्ही उद्यापासून शाळेत जाणार नाही. असं नाही बोलायचं वेड्यासारखं. तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं, तुला डॉक्टर करायचा, तुला इंजिनियर करायचा. मी पुरं करीन ते कुठल्याही परिस्थितीत. मला या कुड्यांवर पैसे हवेत. देतो ना, तुमच्यासाठी मुद्दाम केल्या होत्या श्रीपतरावांनी, पण असं व्हायला नको होतं. देव सुद्धा किती निष्ठुर आहे पहा. चांगली चांगली माणसं घेऊन जातो. आजकाल राजकारणात काही कमी माणसे घेऊन जाण्याच्या लायकीची, पण त्यांना नेत नाही. तुम्ही कुठे घेऊन आला नसता तरी सुद्धा मी पैसे दिले असते तुम्हाला. नको, ठेवा त्या कुड्या आणि त्याच्यावर जे काही पैसे देता येतील तेवढे द्या. 500 रुपये देऊ? चालते. हा, घ्या. येते. बर. महात्मा, महात्मा, जरा बाहेर या बरं. जी. महात्मा जी. हा तुमचा पगार 2 महिन्याचा. एक या महिन्याचा आणि एक नोटिशीचा. या महिन्याचा आणि नोटिशीचा म्हणजे? होय महात्मा, इतकी वर्ष तुम्ही इमाने इतबारे नोकरी केली, पण यापुढे नियमित पगार देण्या इतकी माझी परिस्थिती राहिली नाही. तेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघा. काय बोलताय साहेब वहिनी सा? आज पातूर या घरचं अन्न खाल्लं मी, आणि आता तुमच्या वाईट परिस्थितीत तुम्हासनी आणि मुलासनी सोडून जाऊन? नाही नाही, तुम्ही द्याल ती शिळं पाकं खाईन, पगार बी नका मला, पण पुन्हा असं बोलू नका. कोण आहे माझं या दुनियेत? मी तुमच्या सासऱ्याच्या जागी, नाहीतर धर्माचा भाऊ समजा मला.
पण मला या घरात जायला सांगू नका सा वहिनी साहेब. महात्मा, मला कल्पना नव्हती रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती मोठी असतात. आता तुमच्याशिवाय दुसरा आहे कोण आम्हाला? तुम्ही मुलांना सांभाळा. उद्यापासून मीही नोकरी पाहणार आहे. साहेब, मी येऊ का? हो येस, या या या. नमस्कार. नमस्कार. मी मंगला भोसले. आपण मला इंटरव्ह्यू साठी बोलवले. बसा. आतापर्यंत कामाचा काही अनुभव? नाही, हा पहिलाच. पहिलाच? वा, छान. आम्ही तुम्हाला सुरुवातीला 300 रुपये पगार देऊ. पुढं पगार वाढवणं तुमच्या हातात आहे. ठीक आहे. माझ्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. केव्हापासून कामाला सुरुवात करायची? आजपासूनच. आमच्या कंपनीचा व्याप फार वाढलाय. हं. तुम्हाला ओव्हरटाईम सुद्धा करावा लागेल. त्याचे पैसे वेगळे मिळतील तुम्हाला. आई आई आम्ही दोघं पास झालो. माधू काका, आई कुठे आहे? त्या नोकरीवर गेल्यात. इतका वेळ? होय, आज पहिलाच दिवस आहे त्यांचा. त्यासनी वेळ लागणारच. तुम्ही दोघं हात पाय धुवून घ्या, शुभम करोती म्हणा, तवर आई येईल. बरोबर. हा, आता मी एक पत्र डिक्टेट करतो. घ्या. प्रिय प्रिय प्रिय. नाव? पत्र लिहितानाच कळेल. आज तुझा ऑफिसातला पहिला दिवस. खरं सांगू, प्रथम मी तुला पाहिले त्या क्षणीच तू मला आवडलीस. म्हणून मी तुला तुझी क्वालिफिकेशन सुद्धा विचारली नाही. ओव्हर टाइमचा अर्थ तुला कळला नसेल तर तू तुला समजावून सांगतो. हे 200 रुपये ओव्हर टाइमचा मेहनताना. कळला ओव्हर टाइमचा अर्थ? दूर व्हा, हात लावू नका. तुम्हाला काय मी तसली बाई वाटले? पैशानं विकत घेता येणारी? मी आत येऊ का? हो 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 हो, या या या, बसा. नमस्कार. घेणार? मी आपली जाहिरात वाचून आले. तुमची मुलगी कुठे आहे? मुलगी? अहो, मुलगी आहे कुणाला? लग्नानंतर 1 वर्षातच बायको वारली. नंतर ठरवलं लग्नच करायचं नाही, गव्हर्नेस ठेवायची. नाही, पगार तुम्ही म्हणाल तेवढा. अट फक्त एकच, तुम्ही माझ्याबरोबर रात्रंदिवस राहायचं, माझ्याबरोबर दौऱ्यावर यायचं आणि ड्रिंकला कंपनी द्यायची. मला हे जमायचं नाही. जमून घेतलं की सगळं जमत. तुम्हाला अशी बाई पाहिजे होती तर मग खोटी जाहिरात का दिली? तशी जाहिरात दिली म्हणून तुम्ही इथं आलात. स्वतःला आमदार म्हणवता आणि असले धंदे करता. असले धंदे केल्याशिवाय आमदार होताच येत नाही. पाहिलं, पती नसला की बायकांच्या आयुष्याची कशी परवड होते. आता जगायची इच्छा नाही हो, पण जगते मुलांच्यासाठी, तुमची त्यांच्याबद्दलची स्वप्न पुरी करण्यासाठी. गलावहिनी,
या नाना. तुमच्याकडे कशीही. अहो श्रीपतीनं मोठ्या हौसेनं तुमच्याकरता या कुड्या वाढदिवसाची भेट म्हणून आणल्या. त्या अशा सराफ कट्ट्यावर गहाण टाकायच्या. मी गेलो होतो त्या सराफाकडे. अहो आमच्या बेळगावचाच की होतो, त्याच्याकडून आणल्या या कुड्या. पण त्या पैशाचं काय? त्याची तुम्हाला कशाला काळजी बहिणी? वाढ म्हटलं की वाढावं. जेवणार कोण आहे, किती जेवणार आहे याची चौकशी बाई माणसाने करू नये. आणि बहिणी, या अशा तऱ्हेने वस्तू गहाण टाकून तुम्ही किती दिवस जगणार आहात? तुम्हाला आता स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे बहिणी. खरं म्हणजे मीच तुम्हाला शाळेत एखादी नोकरी लावून दिली असती, पण तुमचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत आहे. बहिणी, तुम्ही नर्सिंगचा कोर्स करता का? अहो नर्स म्हणजे सेवेचं पुण्य.